नमस्कार मंडळी. तुमच्या घराच्या बाहेर गेल्यानंतर किंवा ऑफिसच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला जे टावर दिसत आहेत त्याच्यावरती 5Gचा अँटिना लावलेला आहे. तुम्हाला माहिती का 5G काय आहे? 5G ही एक मिलिटरी टेक्नॉलॉजी आहे. 5G ही एक मिलीमीटर फ्रिक्वेन्सीवरती काम करणारी यंत्रणा आहे. आपण 1G, 2G, 3G, 4G पाहिले, परंतु ही ते काही मिलिटरी टेक्नॉलॉजी नाही. त्याच्याही पुढं 6G, 7G पण आहे. जपान, ऑस्ट्रेलिया, युरोपियन देश हे 6G, 7G वापरतात, परंतु आपल्या देशामध्ये खास करून 5G आहे. ही 5Gमुळं नक्की काय होते हे बघा मित्रांनो. 5Gच्या अँटिनामधून निघणारे जे रेडिएशन्स आहे ते आपल्या शरीराला धडकतात. त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये हीट निर्माण होते, रेडिएटिव्ह निमोनिया होते. एवढंच नाही तर आपले विचार बदलले जातात, आपले भावना बदलतात, आपल्या शरीरातले हार्मोन्स बदलले जाऊ शकतात, आपला DNA बदलू शकतो, आपला RNA बदलू शकतो, आपल्यातले क्रोमोझोमसुद्धा बदलले जाऊ शकतात. एवढी खतरनाक ही 5G टेक्नॉलॉजी आहे. आणि या लसीकरणातून एक अगोदरच आपल्या बॉडीमध्ये ग्राफीन ऑक्साईड नावाचं एक केमिकल टाकण्यात आलेलं आहे. आता 5G टावरच्या संपर्कामध्ये जर असा कुणी युवक युवती जर आला तर त्याच्या बॉडीमध्ये रेडिएशन्स गेल्यानंतर ते हीट होऊ शकतात. आणि जर ती फ्रिक्वेन्सी एका पर्टिक्युलर मोडला, एका ठराविक लिमिटच्या वरती जर गेली तर त्याच्या बॉडीतला ग्राफीन ऑक्साईड हीट होऊ शकतो आणि त्यामुळं आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे 5Gच्या रेडिएशन्सपासून आपल्या कुटुंबाला आणि स्वतःला नक्की तुम्ही वाचवा. धन्यवाद.